नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कडू न लागणारे मेथीचे लाडू। त्याच्यासाठी साहित्य मी घेतलंय 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, अर्धा वाटी डिंक, 1 वाटी शेंगोळ्याचं पीठ, 1 किलो गूळ, 5 वाट्या खोबऱ्याचं किस, पावशेर मेथी, 5 वाट्या गव्हाचं पीठ, 5 वाट्या खारीकचं कूट। मी मेथी घेतली, ती आधी मी भाजून मिक्सरमध्ये काढून त्याच्यामध्ये दूध टाकलं होतं, 1 लिटर दूध टाकलं होतं आणि ते सगळं ॲब्सॉर्ब करून घेतलं आहे त्याने। तसं तुम्ही करा, माझा व्हिडिओ घ्यायचा राहिला होता, तुम्ही तसं करा, कारण त्याच्यामुळे आपल्याला कडूपणा जाणवणार नाही लाडूमध्ये। आता मी कढई घेतली आहे, कढई तापवायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच तूप घालायचं आहे। तूप गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये बदाम टाकायचे आणि काजू पण सोबतच टाकून देऊ आणि व्यवस्थित गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजायचे आहे 2 मिनिटं। जसं की तुम्ही बघू शकता, लो फ्लेमवर भाजा आणि कंटिन्यू चालवत राहा। जसं की तुम्ही बघू शकता, काजू आणि बदाम भाजले गेले आहेत व्यवस्थित। आता आपण त्याला काढून घेऊया, काजू बदाम काढून घेऊयात आणि त्याच्यामध्ये परत तूप घालूया। तूप गरम झालं का आपल्याला त्याच्यामध्ये डिंक टाकायचा आहे आणि डिंक व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे, त्याची चव खूप छान येते। तर बघू शकता, लो फ्लेमवर भाजा। तर बघू शकता, डिंक व्यवस्थित फ्राय झालेला आहे। तर आपण ते काढून घेऊया आणि परत सेम पद्धतीने सगळा डिंक फ्राय करून घ्यायचा आहे। डिंक तयार झालेला आहे। आता आपण मेथी व्यवस्थित भाजून घेऊ तुपामध्ये, कडवटपणा कमी होतं त्याच्याने। तर सगळी मेथी मी टाकून घेते आणि तूप थोडं जास्त घ्यायचं आहे। मेथी व्यवस्थित 10 मिनिटं भाजून झालेली आहे। आता आपण त्याला एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया। परत त्याच्यामध्ये 2 चम्मच तूप टाका आणि सेम पद्धतीने आपण खोबरे, गव्हाचं पीठ भाजून घेऊया। खोबऱ्याचं किस आपण गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, जसं की तुम्ही बघू शकता। आता आपण खोबरे काढून घेऊया। आता आपण परत 2 चम्मच तूप टाकून गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राउन होईपर्यंत, सेम पद्धतीने जसं खोबरे भाजले आपण। पीठ भाजून झालं आहे, आपण आता ते काढून घेऊया। आता आपण कढई धुवून ठेवूया आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच तूप घालूया आणि त्याच्यामध्ये जो गूळ होता, 1 किलो गूळ घेतलेला, तो गूळ पूर्ण घालून द्यायचा आहे। आता आपल्याला काजू, बदाम आणि डिंक तिघही मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। पूर्ण बारीक करायचं नाही आहे, थोडं जाडसर राहू द्यायचं आहे, त्याची टेस्ट येईल आपल्याला लाडूंमध्ये। बघू शकता, मी व्हिडिओ स्पीडने घेतलेला आहे। बघू शकता, सगळं व्यवस्थित मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। एक साईडला मी गूळ तापवायला ठेवला आहे। आता आपण जे मिक्सरमध्ये काढलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, काजू, बदाम आणि डिंकाचं कूट। तर बघू शकता, आपला पाक रेडी झाला आहे। तर लाडूचा पाक बनवताना आपल्याला त्याच्यामध्ये 1 किलो तेल पण घालायचं आहे किंवा तूप घालू शकता तुम्ही, तर ते बाइंडिंगला इझी जातं। आणि बघू शकता, जर तुम्ही माझ्या टिप्सने लाडू बनवले तर लाडू खूप मस्त बनतील, कडवटपणा येणार नाही, खूप छान लागतं। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।